नमस्कार. आज आपण शिकणार आहोत ग्रुप बाय क्लॉज आणि हॅविंग. तर ग्रुप बाय क्लॉज कशासाठी यूज होतो? हा डेटाबेस आपण बघत आहात EMP नावाचा. त्याच्यामध्ये जर आपल्याला मॅनेजर, ॲनालिस्ट, क्लर्क किंवा सेल्समॅन यांची मिनिमम सॅलरी किंवा मॅक्सिमम सॅलरी किंवा ॲव्हरेज जर पाहायचं असेल तर आपण ग्रुप बाय क्लॉज वापरतो. तर ग्रुप बाय क्लॉज कसा लिहितात हे आपण बघूया. सिलेक्ट आपण सुरुवातीला ॲग्रीगेट फंक्शन म्हणजेच ग्रुप फंक्शन लिहिणार. जर तुम्ही हे ग्रुप फंक्शन लिहिलं नाही तर एरर येऊ शकतो, कारण ग्रुप बाय मध्ये काय होतं, ग्रुप बाय मध्ये सगळे मॅनेजरचे जे रोज आहेत ते ग्रुप होणार, ॲनालिस्टचे जे रोज आहेत ते ग्रुप होणार, सगळे सेल्समॅनचे जे रोज आहेत ते ग्रुप होणार. त्यामुळे तुम्ही इथे ग्रुप फंक्शन लिहिणं फार गरजेचं आहे. तर इथे आपण सम सॅल कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याच्यानंतर जॉब आपण इथे लिहूया. फ्रॉम पुढचा टेबल आहे, टेबलचं नाव आहे EMP. ग्रुप बाय या कॉलम प्रमाणे आपण रोजला ग्रुप करणार आहोत आणि त्यांची एकूण सॅलरी किती आहे, म्हणजे मॅनेजरची एकूण सॅलरी किती आहे हे आपण दाखवणार आहोत. ॲनालिस्टची किती एकूण सॅलरी आहे ते आपण दाखवणार आहोत. तर सेमिकोलन आणि रन करा. तर तुम्ही पाहू शकता इथे सम ऑफ सॅलरी कॅल्क्युलेट झालेली आहे. ॲनालिस्टची टोटल सॅलरी 6000 आहे, क्लर्कची 4150 आणि सो ऑन, म्हणजे सेल्समॅनची 5600. तर आता तुम्हाला जर इथे मिनिमम सॅलरी फाइंड आउट करायची आहे की सेल्समॅनची किती मिनिमम सॅलरी आहे, ॲनालिस्टची किती आहे, तर त्याच्यासाठी मीन सॅलरी आणि जॉब. जर तुम्ही इथे फक्त सॅलरी लिहिलं तर तुम्हाला एरर येऊ शकतो, कारण ग्रुप बाय मध्ये होतं काय आहे, ग्रुप बाय मध्ये सगळे रोजना आपण ग्रुप करतोय, म्हणजे हा जो कॉलम तुम्ही बघताय जॉबचा, त्या कॉलमच्या सगळ्या रोज ज्या आहेत, म्हणजे सेल्समॅनच्या रोज, ॲनालिस्टच्या रोज या काय होत आहेत, ग्रुप होत आहेत. त्यामुळे इथे जर तुम्ही फक्त इंडिव्हिज्युअल सॅल असं लिहिलं तर ते इंडिव्हिज्युअल रो कन्सिडर करणार, म्हणून तुम्हाला इथे एरर येतोय, कारण इथे आपण ग्रुप करत आहोत आणि इथे सिंगल रो व्हॅल्यू तुम्ही पास करताय. तर तसं न करता इथे तुम्ही ग्रुप फंक्शन वापरा. तर त्याच्यासाठी समजा आपण इथे मीन लिहिलं आणि कॅल्क्युलेट करा. तर आता प्रत्येकाची आपल्याला मिनिमम सॅलरी दिसत आहे, ॲनालिस्टची, क्लर्कची, सेल्समॅनची, मॅनेजर आणि प्रेसिडेंट. आता याच्या पुढे जर आपल्याला फक्त 1000च्या वरती ज्यांची सॅलरी आहे अशाच रोज इथे डिस्प्ले करायच्या आहेत, म्हणजे 1000च्या वरती कुणाकुणाची सॅलरी आहे, तर ॲनालिस्टची आहे, सेल्समॅनची आहे, मॅनेजरची आहे आणि प्रेसिडेंट. पण आता या सगळ्या रोज काय झाल्या आहेत, ग्रुप झाले आहेत. तर ग्रुप झालेल्या रोज वरती तुम्हाला जर कंडिशन अप्लाय करायची असेल तर तुम्ही काय यूज करणार, हॅविंग क्लॉज. तर इथे हॅविंग मिनिमम सॅलरी, म्हणजे मिनिमम सॅलरी 1000च्या वरती जे आहेत तेच आले पाहिजेत, म्हणजे क्लर्क नाही येणार इथे. तर हे आपलं आउटपुट आलं आहे. तर व्हेअर आणि हॅविंग क्लॉज मध्ये फरक काय, तर आता ग्रुप बाय मध्ये सगळ्या तुमच्या रोज ज्या आहेत त्या ग्रुप झालेल्या आहेत,
आणि ग्रुप झालेल्या रोजमध्ये तुम्हाला फिल्टर अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही हॅविंग क्लॉज वापरायचा असतो. कारण जर तुम्ही व्हेअर क्लॉज वापरलात, तर तुम्हाला तिथे एरर येऊ शकतो.